जय महाराष्ट्र. मी अनिकेत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. महाराष्ट्रात ग्रामीण भागातल्या राजकारणाला फार महत्त्व आहे. राजकारण करणं मोठ्यानं जमत नाही, पण अहमदनगरच्या एका लहान दिग्गज राजकारण्यांसारखा असा बोलतोय घनश्याम दरोडे, असं त्याचं नाव आहे. घनश्याम स्वतः आत्ता आपल्यासोबत आहे पुण्याच्या स्टुडिओमधनं. घनश्याम, आत्ता तू आमच्यासोबत आहे. जय महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत. आत्ता जी महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती आहे, शेतकऱ्याची अवस्था आहे, कशा प्रकारे तू या सगळ्या गोष्टींकडे बघतोयस? घनश्याम आपल्या सोबत आहेत. घनश्याम, तू काय सांगशील? काय शेतकऱ्यांची अवस्था आहे? तुझ्या गावची नेमकी काय अवस्था आहे त्याबद्दल काय सांगशील? मी माझ्या गावाकडे बद्दल असं सांगू शकतो की एकदम दुष्काळ परिस्थिती आहे आणि माझ्या गावकऱ्यांना, सर्वसामान्य शेतकऱ्यांना जगणं खूप कठीण आहे बुवा. एकदम दुष्काळी भाग आहे आणि जगणं खूप कठीण आहे. मग असं आहे बुवा. काय नेमकी परिस्थिती तुझ्या शेतामध्ये काय नेमकं काय काय सांगशील त्याबद्दल? असं आहे, माझ्या शेतामध्ये कांदा आहे, पण असं आहे पीक आहे ना, पिकलं तर बाजार नाही, बाजार आहे तर पीक नाही, असं झालंय गावकऱ्यांची परिस्थिती शेतकऱ्यांची. म्हणून शेतकरी आजकाल आत्महत्या करायला लागल्यात. तू ज्या टाकळी गावात राहतो त्या गावाला भोकड गाव म्हणतात, का नेमकं असं म्हणतात रे? हा, मी ज्या गावात राहतो त्या माझ्या गावाला भुकरबाग म्हणूनच ओळखलं जातं. असं का होतंय ते मलाच कळना. श्रीगोंदा तालुक्यातील रोडच असं माहीत नाही बरं का. आणि मेन मुद्दा असा आहे की आमच्या साईकृपामध्ये मी शिकत आहे, त्या शाळेत मी ज्या शाळेत शिकत आहे त्या शाळेला ग्रँड नाही आणि सर लोकांना पगार नाही. मग सर लोकांनी कसं शिकवायचं तुम्ही सांगा आता. काय तुझ्या शाळेची परिस्थिती आहे? तुझ्या शाळेमध्ये काय नेमकं वातावरण असतं? तुझे मित्र कोण कोण आहेत? एक असा पहिला मुद्दा आहे की आमच्या शाळेला जागा नाही आणि जागा नसल्यामुळं आमच्या शाळेला ग्रँड नाही, सरांना पगार नाही. मग सर शिक्षकांनी तरी कसं शिकवायचं विद्यार्थ्यांना? आणि आमचे स्वप्न असं आहे तर आम्ही कलेक्टर बनणार आहेत, पण ज्या गावात शाळेला जागा नाही, विद्यार्थ्यांची नीट सोय नाही, रस्ता नाही, त्या गावात कसं कलेक्टर होणं शक्य आहे का? तुम्ही सांगा. मग ज्या असं आहे शेतकऱ्याकडे मुलांना फी भरायलाच पैसे नाही आणि आमचे मत मोठाले स्वप्न आहे की आम्ही कलेक्टर व्हावा, कुणी पोलीस असावा, कुणी इंजिनियर असावा, पण आमच्या शाळेला जागा नाही. बरं, जागा नसून बी असं आहे, जागा नसून बी आमच्या बहिणी या कुणी असत्या त्या अशा घरी पडलेल्या आहेत. का बरं? मी म्हणतो शेतकऱ्यांनी काही मोठं पाप केलं का? शेतकऱ्यांनी मुलींना जन्म देऊन काही चूक केली का? शेतकऱ्यांनी देवाचं पाय धुतलं होतं का कधी? मग असं का होतंय? हा, शेतकरी तर देवाला विसरत नाही, मग शेतकऱ्याच्याच बाबतीत असं का घडतंय? मुलींचं कारण आज मुलींना जायलाच रोड नाही आणि रोड नसल्यामुळं आम्ही कुठं कमी पडलो इतक्या नाहीत. आमची मारेवाडी 3 किलोमीटर आहे. 3 किलोमीटरवरून आमच्यासारख्यांनी चालत यायचं म्हणल्यावर कसं होतं? तू 3 किलोमीटर चालत येतो का? चालत येतो. मग कोणी आणून सोडवीन बरं? सर्व शेतकरी कोणी आजकाल शेतकरी जीव द्यायला लागल्यात. इकडे सरकारचा दबाव, इकडे बँकेचा दबाव, इकडे मुलांचा दबाव, शाळेचा शिक्षणाचा दबाव आहेच ना. का फाशी घेतो मग शेतकरी? अहो, पीक काढ. तुम्हाला साधं उदाहरण देतो. काल पंधरवाड्यात जेव्हा शेतकरी लागवड करीत होता तेव्हा कांद्याला 90 रुपये बाजार होता. भाजी चांगला विकत होता. तुम्हाला माहिती आहे, भाजीपाला चांगला विकत होता. पण जेव्हा कांदा आणि भाजीपाला काढायला आलाय त्याचं वैन ती भरल्या आज असं होतंय ना, आज लगेच बाजार पडलेत ना आणि त्या शेतकऱ्याचा माल बाहेर जाऊन 15 आणि 20 विकतो आणि शेतकऱ्याचा इथं 10 जाईना. का बरं असं होतंय? मग याला कारणीभूत कोण असं? कोण आहे कारणीभूत? तुला काय वाटतं त्याबद्दल? मला याला वाटतंय सरकार कारणीभूत आहे. सरकारचं काम नाही काय शेतकऱ्याला? माझं असं म्हणणं आहे सरकारने शेतकऱ्याला 100% अनुदान द्यायलाच पाहिजे. शेतकऱ्याला 100% अनुदान आहेच, त्याला अधिकार ठेवू. मग आज आहे. पण तुला कलेक्टर का व्हायचं नेमकं? अहो, आताची पिढी आमच्या मागच्या पिढी
पिढीचं जाऊन द्या, आता पाणी प्यायला नाही तर आमच्या पिढीत काय होणार आहे बघा ना. प्यायचा प्रश्न राहिला, मग बाकीचं तर जाऊन द्या. आम्ही कलेक्टर होऊन तरी आम्ही जीव वाचवू शकतो ना. बरं मी म्हणतोय सरकारला अजून किती जीव घ्यायचा बाबा. कवर थांबणार आहे, कुठे थांबणार आहे का, कवर कुणाचे जीव येणार आहेत. मी म्हणतोय एकदाचे तर जीव घ्यावा ना सरकारने. मग असं का होतंय शेतकऱ्याच्याच बाबतीत का होतंय. बरं ऐका, आता किती मुलं शिकून आड्यान पडल्यात का बरं, सरकार त्यांना पगार कामाला का नाही लावीत. पोलीस होऊन त्यांची हाड मोडणार आहे का. आता साऱ्या पोलिसाच्याच भरते, मिलिटरी भरती, त्यांची हाड मोडायच्यात का, हाड खिळखिळ करायच्यात का. मग इकडं सिव्हिलला याला कमून नाही त्यांना नोकऱ्या. पण तुला मग शेतकरी होऊशी वाटत नाही का. अहो शेतकरी मातीने शेतकरी पैसे घ्यायला लागला ना. मला मान्य सरकार मग अनुदान देतात, पण सरकार अनुदान देतोय पण ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही ना. शेतकऱ्यापर्यंत येतच नाही, ते कुठं जातंय काय माहिती. कुठं जातं मग ते आम्हाला कळणार ना. ते जर आम्ही करायला असतं तर आम्ही तिला पोहोचण्याचा प्रयत्न केला असता ना. पण ते मध्ये कुठं होतंय ते गायब करायचं. ही कुठं जातंय पण शेतकऱ्यांकडे येतच नाही ना, ते अनुदान राबविलं जात नाही. मग असं कसं होतंय. मला एक सांग, पण तुझ्या गावातील नेमकी काय अवस्था आहे. गावात रस्ते आहेत का, पाणी आहे का. भुक्कड गाव तुझ्या गावाला म्हणतात. हे गावाचं चित्र तुला बदलायचं नेमकं. मला माझ्या गावाचं चित्र बदलायचंय, पण मी म्हणतो माझं गाव भुक्कड का आहे ना, मी मान्य करतो, पण भुक्कड गावात माणसं आहेत ना. मला आमच्या गावात आम्हाला तळ्या खालून जावं लागतंय, पुन्हा वीज नाही. पण तळ्या खालून जावं लागतं आणि तळ्यात जर पाणी आले तर मग काय होतंय, मग अवघड होतंय सारं कंडिशन. मग सरकारने त्याची दखल घेतली पाहिजे ना. मग तू तुमच्या आमदाराला सांगितलं नाही कधी. आमदाराला सांगितलं का नाही. आमदारचं काम चालू आहे, पण त्यांच्या पद्धतीने चालू आहेत ना. त्यांचे काम चालू आहेत, मी म्हणत नाही त्यांचे काम नाही चालू, पण त्यांनी अर्जंट रोड पाहिजे केला पाहिजे ना. आम्हाला तळ्या खालून जावं लागतं ही मान्य आहे, पण त्यांनी ते रोडच्या पुलाचं काम केलं पाहिजे ना. तर हा घनश्याम जो आहे याची तळमळ याच्या बोलण्यामधनं दिसते. स्वाभाविकपणे नगर जिल्ह्यातला आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये राजकारण किती संवेदनशील आहे हे पूर्वीपासून सगळ्यांना माहिती आहे. याच नगर जिल्ह्यातला हा घनश्याम, याच्याशी अशीच बातचीत सुरू राहणार आहे. राजकीय असो नाही तर काँग्रेस असो, आपल्याला काही घेणं नाही किंवा आपल्या गावाचं. आपल्यासोबत आत्ता आहे महाराष्ट्राचा महानेता घनश्याम दरोडे. त्यांनी राजकारण असेल, शेती असेल, अनेक परखड मतं मांडली या महानेत्याने. परत जाऊया आपण त्या महानेत्याकडे. घनश्याम, आत्ता तू सांगितलंस की तुला शेतकरी व्हायचं होतं आणि अनेक गोष्टी म्हणजे तुला बदल घडवायचे होते. नेमकं काय आत्ता बदलायला हवं तू जर कलेक्टर झालास तर. थेट घनश्यामला विचारूयात. घनश्याम, जर आता कलेक्टर झाला तर तू काय काय नेमकं बदलशील आणि शेतकऱ्यांची आता जी अवस्था आहे आत्महत्या करतात त्याची तुला कारण काय वाटतात. मला असं वाटतंय की मी जर कलेक्टर झालो तर आधी शेतकऱ्यांचं नीट व्यवस्था करीन बाबा. आमच्या तालुक्यात रोडच नाही राहिला, आज मुलं शिकून अडाणी पडल्यात बाबा. असं का होत आहे बाबा. सरकारनं लय दोषी धरण्यात अर्थ नाही, पण सरकारचे काम चालू आहे. पण त्यांना माझा असं विनंती आहे, प्रत्येक मुलाकडे लक्ष द्या ना. तुमचं कार्य का नाही. मी कलेक्टर होऊन मी सरकार जेव्हा मला चालतंय जवळ साथ देतोय तेव्हा मी देण्याचा प्रयत्न करतो ना. सरकार, मी म्हणतो सरकारचं एकट्याचं काम नाही, त्याला बाहेर गावच्यांची साथ लागते, आमची साथ लागते. पण सरकार आमच्या जिल्ह्यात काय येत नाही, आमच्या जिल्ह्याकडे का बघत नाही, आमच्या तालुक्याकडे का नाही बघत बाबा. काय मुलांची अवस्था आहे. आमच्या इकडं बसच येत नाही, बस आली तर तिकडून तिकडे जाते, मग आमच्याकडे का नाही येऊन देत. आमच्याकडे एखादी तरी बस नको का. आता आमच्या सारख्यांची किती हाल आहे बाबा. आणि तुझ्या गावात येते का बस. येते पण वस्तीवर नाही येत. वस्तीवर लावाय पाहिजे का नाही शासनाने. माझ्या सरकारला काय मत आहे बाबा. सरकार राबवितोय ना, काही राबवितोय. आता शेतकऱ्यांना मोहीम कसली देतोय. आता तू म्हणला शेतीला पाणी नाही गावात, तर प्यायच्या पाण्याची काय स्थिती. पाणी कसं आणावं लागते प्यायला एरिया उपसावं लागतात. बरं एअर कव्हर चलन एखादा आठवडा, त्यानंतर काय व्हायचे. मी सरकारला काय म्हणतोय, तुम्ही विधान राबवितात ना तुमचे, पण शेतकरी आहे तर
गेल्यावर राबवा. शेतकरी गेल्यावर देऊन काय उपयोग आहे? गेलेली वस्तू माघारी येत असते का? शेतकरी गेल्यावर तुम्ही 11 काही देतात ती द्या ना. शेतकरी गेल्यावर देतात, मग शेतकरी आहेत तर. पण ऐक ना, तू आता एवढं लोकांमध्ये फिरतो, शेतकऱ्यांशी बोलतो, तुला काय वाटतं नेमकं का शेतकरी आत्महत्या करतात, फाशी का घेतात? अहो इलाज नाही राहिला सरकार बर का. आता 2-4 पूर्वीची गोष्ट, कांदा काढला इकला त्यो, आणि त्यो कांदा इथं 10 रुपयांनी इकला आणि दुसऱ्या राज्यात 15 जातोय. मग शेतकऱ्यांनी काय? आणि बरं गेला तर गेला पट्टी उधार बरं आठवड्याने गेलं तर पट्टी 0. मग बारदाण्यात गेली का नाही? सारं बारदाण्यात बुडवल्या. मग शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे होतं? बारदाण्यात बुडवल्या पोराला वडापावला पैसे नाही राहत. मग असं का होत आहे बाबा? शेतकरी कुठं चुकतोय का? मलाच कळना. शेतकऱ्याला कवर खाणार आहे मला असं म्हणायचंय. हा, पण तुला असं वाटतं का तू कलेक्टर झाल्यावर सगळं बदलल चित्र? नक्कीच बदलणार. का नाही बदलायचं बरं? सरकारच्या वरच सरकार होता येतं, पण आपण व्हायचं नाही आपल्याला. मग सरकारला का कळत नाही? आता त्यांनी या पर्यंतसाठी कर माफ केला, टोल नाके बंद केले. बरं तू काय केलं बरं का? पण शेतकऱ्यांसाठी काही केलं का? शेतकऱ्यांच्या मुलामुलीसाठी काही केलं का? माझ्या आजची सरकारला इच्छा आहे बाबा, तुम्ही शेतकऱ्यांसाठी वीज माफ करा, पुन्हा कर्ज माफ करा ना तुम्ही, आणि त्यांचं अनुदान द्या ना. त्यांना अनुदान दिल्यावर आम्हाला तर ना काय का त्यांना बोलाया. त्यांचं अनुदान तुम्ही द्या ना. काय एवढा भ्रष्टाचार करताय तुम्ही? तुझ्या गावात कुठं कुठं भ्रष्टाचार बघायला मिळतो तुला? अहो तुम्ही फुट भ्रष्टाचार चाललाय. मग काय तुम्ही म्हणताय भ्रष्टाचार कुठं कुठं भेटतो तुम्हाला? फुट भ्रष्टाचार चाललाय. पण तुला सरपंच व्हायची इच्छा आहे, गावचा सरपंच व्हायला? मग तू सरपंच झाला तरी बदलू शकतो सगळं? नाही, मला एक सांगायचंय तुम्हाला. मला असं कुठं सांगायचंय उदाहरण बर का. आज जो झाला 1600 रुपये भाव आहे बर का. 1600 बरं 18,000 बियाणं 18,000 बियाणं, 2 खुरापण्या, पाणी आणि पट्टी लागते 40,000चा, आणि जातय 90,000कडे. मग शेतकरी आत्महत्या नाही करायचं मग काय करीन? पट्टी लागते 40,000, पेरणीला 18,000, बायांच्या 2 खुरापण्या, त्याला अवजारल्याशिवाय मार्ग नाही, ट्रॅक्टर भाड्याचा लावल्याशिवाय मार्ग नाही. मग शेतकरी काय जगत? खत मारल्याशिवाय मार्ग नाही. आज हिऱ्याची गुणी काय मागे पाहिलं का? हा, सरकार त्याच्याच बाबतीत विचार करतं, मग शेतकऱ्यांच्या बाबतीत दुधाची काय परिस्थिती? दुधाची परिस्थिती असं आहे. तुम्हाला मला असं सांगायचंय, तुम्ही विचार करा. पहिलवान दूध पिऊन तयार होतो का पाणी पिऊन तयार होतो? आज पंधरवाड्यात गेल्या 2 महिन्यात गायची किंमत 65,000 होती. आज गायला 3,000 द्यावं लागते. 3,000 खतावाली नेते 3,000ला. मग का बाबा? म्हणजे आज झालंय शेतकऱ्यावर. मुख्य प्राण्याचे पाप शेतकऱ्याला, कराचे पाप शेतकऱ्याला, देवांचे पाप शेतकऱ्याला. मग शेतकऱ्यांनी देवाचे पाय धुतलेच नाही का? शेतकऱ्याच्या बाबतीत का घडत आहे? बरं, तू हे सगळे प्रश्न तळतळीनं मांडतोय. तुला नेमकं काय काय करायला आवडतं, त्याबद्दल काय सांग? मला असं वाटतंय सरकारने आमची सुरक्षितता करावा. मी आधी महादेववाडीचं नीट करून बाबा. महादेववाडीला नीट शाळाच नाही, आणि त्यातून शिक्षक लोकांना पगार नाही, ग्रँड नाही. असं का बाबा? शाळेला सोयी नाही, जायचं कसं यायचं कसं? मुलांनी घराबाहेर पडलं की जीवा उधार राहून पडायचं. मग विचार करायचा नाही माघारी येतो का? बरोबर. शाळेत जाताना कशा प्रकारे कसरत करावी लागते याबद्दल हा सांगतोय. घनश्यामचे मामा जिजाराम डोके आपल्या सोबत आहेत. इतकं संवेदनशील त्याचं मन आहे, काय सांगाल त्याबद्दल? इतकं सगळं निरीक्षण नोंदवणं खरंच खूप अवघड असतं. तो जी त्याच्या भावना आहेत ना, प्रत्येक शेतकऱ्याचे हाल पाहून शेतकऱ्याच्या कुटुंबात त्याचा जन्म झाला, आणि त्याचं म्हणजे पूर्ण आमचे सर्व पाहुणे वगैरे सर्व शेतकरीच आहेत, आणि प्रत्येक पाहुण्याची, प्रत्येक त्या ठिकाणच्या शेतकऱ्याची त्याचा शेतीच जन्म झाला. शाळेला जात असताना सुद्धा तो शेतीच पाहतो, आणि म्हणून त्याने या ठिकाणी शेतकऱ्यावरती अतिशय बारीक अभ्यास केला आहे. प्रत्येक वेळेस टी व्हीला पाहून, पेपरला पाहून, या ठिकाणी गावात लोकांची चर्चा पाहून तो अतिशय शेतीवरती या शेतकऱ्याची व्यथा मांडण्यासाठी प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस 15 ऑगस्ट 26 जानेवारी ज्यावेळेस कुठल्या गावात
छोट्या छोट्या सभा होतील, त्यावेळेस तो त्या ठिकाणी शेतकऱ्याची प्रत्येक वेळेस व्यथा मांडण्याचं काम ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेस हा घनश्याम शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीगोंदा तालुक्यातली परिस्थिती आता बिकट आहे. प्यायला पाणी नाहीये, शेतीचा पाण्याचा तर प्रश्नच वेगळा आहे. असं असताना सुद्धा हा प्रश्न तळमळीनं मांडतोय. सगळेजण त्याचं बोलणं अनेक जण एन्जॉय करत असतील, मात्र त्यातली संवेदनशीलता सरकारनं आणि आपण TV पाहणाऱ्यांना सुद्धा लक्षात घ्यायला हवी. ज्या पद्धतीनं हा बोलतोय, ज्या पद्धतीनं हा सगळे मुद्दे मांडतोय त्या दृष्टीनं नाही ना काँग्रेस असो आपल्याला काही घेणं नाही किंवा आपल्या गावाचा. आपल्यासोबत आहे महाराष्ट्राचा महानेता, एक छोटासा पुढारी घनश्याम दरोडे. आपण थेट त्याच्याकडे जाणार आहोत. अमोल, त्याला विचार की त्याला राजकारणात यायला आवडेल का, आणि त्यांनी आत्ता एका निवडणुकीत एका उमेदवाराचा प्रचार केलेला होता, त्याबद्दल त्याला थोडंसं विचार. नक्कीच. घनश्याम, आम्हाला सगळ्यात ऐकून घ्यायला आवडेल की तुला राजकारणी नेमके कुठले आवडतात, त्याबद्दल काय सांगशील? मला राजकारणी शिवसेना, राष्ट्रवादी सगळे राजकारणी आवडतात. मला आज माझं काहीच म्हणणं नाही कोणचे, मला सारे आवडतात. शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, कोण असो, काँग्रेस असो, कोणी असो, मला राष्ट्रवादी आवडतात. पण भाषण कोणाचे आवडतात? मग तू कुठले कुठले भाषण ऐकतोस? मी सगळ्यांचे भाषण ऐकतो. ते अण्णांचे असो, हे राष्ट्रवादी असो, कोणाचे भाषण आवडतात. तुला भाषण कोणाचं आवडतं? राज ठाकरेंचं आवडतं, उद्धव ठाकरेंचं आवडतं, शरद पवारांचं आवडतं, अजितदादांचं आवडतं, कोणाचं आवडतं? मला अजितदादाचं आवडतं, शरद पवार दादांचं आवडतं, राज ठाकरेंचं आवडतं. तुला सगळे आवडतात, मग ही परिस्थिती का तयार झाली सगळी? नाही ना, आता ते त्यांचं मी ऐकन आणि ते माझं ऐकत त्यांना, मला सगळे आवडत त्यांना. मग आता माझ्यातून ऊर्जा निर्माण झाली म्हणल्यावर त्यांच्यातून ऊर्जा निर्माण होणार ना. आता उत्सुकतेने काम करायचं म्हणल्यावर त्यांना कोणतरी लागतच होता त्यांच्या हाताखाली. मग आता मी गेलो म्हणल्यावर त्यांना जर उत्सुकता भरली ना, ते निश्चित काम करायला येते ना मला हाताखाली. म्हणजे तू सगळे मुद्दे मांडले, तुला कोणासोबत जायला आवडेल? मला सगळ्यांसोबत जायला आवडेल आणि मी सगळ्यांच्या सोबत जाणार बी. आणि माझ्या देशाचा, माझ्या गावाचा आणि माझ्या शाळेचा, मित्रांचा असं सुधारण्याचा प्रयत्न करीन आणि माझं गाव उजाळून काढण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन बुवा. पण तुमच्या तालुक्याचा आमदार कोण आहे नेमकं, सांग की? राहुल दादा. राहुल दादा काम करतात काय? हो, करतात. मला राहुल दादा आवडतात, बबन दादा आवडतात, पुन्हा अण्णा शेलार आवडतात, बाळासाहेब नाटे आवडतात, सगळे आवडतात मला नेते. पुन्हा नागोडे साहेब आवडतात. पण तू सगळ्यांची नावं घेतो, तुला सगळे आवडतात, तरी सुद्धा तालुक्यातले प्रश्न, तुझ्या गावातला प्रश्न, कुकडीचं पाणी तुमच्या गावाला की मिळालं का नाही माहित नाही, या सगळ्यात परिस्थिती, मग तुला एवढा आवडून उपयोग काय सगळ्याचा? आवड नाही ना, पण आता त्यांना काय घनश्याम दादा बी आहे ना कोणतरी, मग उलट बबन दादाला, राहुल दादाला उत्सुकता वाटत ना आता काम कराय. मी गेलो ना त्यांच्या हाताखाली, ते बी शोधत होती मला आणि मी त्यांना शोधत होतो. मग दोघांना उत्सुकता लागत होती का नाही, मग त्यांची ऊर्जा वाढली, माझी ऊर्जा वाढली, मग दोघं काम करणार का नाही. मी त्यांना सपोर्ट देणार, ते मला सपोर्ट देणार, दोघांच्या कार्यामुळे होईल ना. किती सोपं आणि बोलकं गणित मांडतोय घनश्याम. राजकारण्यांना मी मुद्दे देईल, राजकारणी काम करतील आणि राजकारण्यांनी काम केलं तर मलाही प्रश्न मांडायला उत्सुकता, ऊर्जा जी आहे ती मिळेल, अशा प्रकारचं वक्तव्य जे आहेत आणि अशा प्रकारचं बोलतोय घनश्याम. याचं बोलणं अनेक जण मी मागाशी सांगितल्याप्रमाणे एन्जॉय करत असतील, मात्र यातली संवेदनशीलता खरंच सरकारनं लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या परिस्थितीमध्ये आता शेतकरी आहे आणि ज्या परिस्थितीमध्ये घनश्यामचं कुटुंब वावरतंय, त्या दृष्टीनं सरकारनं पावलं उचलण्याची खरंच गरज आहे आणि या दृष्टीने आता सरकार घनश्यामचा आवाज ऐकेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. अनिकेत, नक्कीच अमोल, अगदी योग्य शब्दात तू म्हणालास की याचं बोलणं अनेक लोक एन्जॉय करत असतील, पण यातली कळकळ, यातली संवेदनशीलता ही महत्त्वाची आणि त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. धन्यवाद. घनश्याम दरोडे होते आपल्यासोबत. महाराष्ट्राचा महानेता होता, लहान होता पुढारी, पण त्याची संवेदनशीलता, त्याची शेतकऱ्यांविषयी वाटणारी कळकळ ही वाखाणण्याजोगी होती आणि ती दुर्लक्षित करून चालणार नाही. बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त. नाही ना, काँग्रेस असो आपल्याला काही घेणं नाही किंवा आपल्या गावाचा